चला तर आज बनवूया मस्तपैकी असे आपण मुळ्याचे पराठे बनवूया। तर हे पराठे ना खायला खूपच छान लागतात आणि तसंही याची चटणी तर फार कोणी खात नाही। या पद्धतीने जर बनवलं तर मुलांच्या डब्यालाही देता येतं आणि त्यात वेगळा असा वासही येत नाही, छान लागतात खायला। तर त्यासाठी मी ते मुळा खिसून घेतलेला आहे। त्याचं पाणी थोडंसं पिळून घ्यायचं। त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसनाचं पीठ, धने पावडर, मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, ओवा आणि हिरवी मिरची, लसूण, अद्रकचं पेस्ट तयार करायचे। त्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि हे पेस्ट यात आपण टाकून घेऊयात। थोडंसं पाणी टाकून थोडंसं पाणी टाकून आपण त्याचं एक बॅटर तयार करून घेऊया छान। हे बघा अशा पद्धतीने छान तयार करून घ्यायचे। थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण टाकली मी। हे बघा अशा पद्धतीने छान आपल्याला त्याचं बॅटर तयार करायचे। त्यानंतर इथे पॅन गरम करून त्यावर थोडंसं तेल टाकायचे आणि एक पळी त्यावर बॅटर टाकून छान थोडंसं आपण त्यावरती तेल सुद्धा टाकून घेऊया आणि झाकण ठेवून छान त्याला वाफू देऊयात। हे बघा अशा पद्धतीने खूपच छान लागते खायला। तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता। ते मी तिळही टाकलेत, तिळही टाकून असे दोन्ही साईडने तुम्ही झाकण ठेवून छान वाफून घ्यायचे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत त्यांना भाजून घ्यायचे। तर हे बघा मस्त असे हे पराठे लागतात, एकदा नक्की ट्राय करा तुम्ही, खूपच टेस्टी लागतात हे खायला आणि मुळ्याचा असा वेगळा वासही त्यात काही येत नाही। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर